श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आयुष्यातला खरा जोडीदार, खरा जीवनसाथी. एका गावात एक मुलगी राहत होती. तिला 4 मित्र होते. त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जीवापाड प्रेम करत होती. त्याला ती नेहमी मोठमोठ्या भेटवस्तू देत होती. जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला हवी असा तिचा हट्ट होता. त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही तिचं प्रेम होतं, परंतु त्याला ती नेहमी शेजारची राज्य दाखवत असे. मात्र ते बघून आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती तिच्या मनात नेहमीच होती. दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असे. तिचा दुसरा मित्र अतिशय निष्ठावान होता. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात त्याचा मोठा सहभाग होता. आणि तिचा पहिला मित्र, त्याचा आत्मविश्वास खूप चांगला होता. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी होता. तो तिला नेहमी समजून घेत होता. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात, तेव्हा ती आपलं मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो. तरीही तिला तो फारसा आवडत नव्हता. तो मात्र तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत होती. ती क्वचितच त्याची दखल घेत असते. एक दिवस ती मुलगी आजारी पडली. उपचारांचाही काही परिणाम होत नव्हता. आपल्याकडे खूप वेळ कमी आहे हे तिच्या लक्षात येतं. तिच्या मनात विचार येतो की माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, माझे जीवाभावाचे 4 मित्र आहेत, पण जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा मी एकटीच असेन. या विचारांनी ती अस्वस्थ झाली. ती आपल्या सर्वात आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, मी तुझ्यावर सर्वाधिक प्रेम केले. जगातल्या सर्वात मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आलेला आहे. तू माझ्याबरोबर येशील का? माझी साथ देशील का? अजिबात नाही, असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून गेला. त्याचे हे बोलणं तिचे संपूर्णपणे तिने मनावर घेतले. त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडे येते. आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले. आता मी काही दिवसांची सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना? तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे नाही म्हणतो. जीवन खूप सुंदर आहे. तू गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन. त्याच्या या बोलण्यावर ती खूप निराश होते. आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. तू निष्ठेने माझ्या संपत्तीचे आणि मालमत्तेचे रक्षण केलेस. यावेळीही तसाच वागशील ना? येशील ना माझ्याबरोबर? मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त स्मशानभूमीपर्यंत येऊ शकेन, त्यापुढे नाही. त्याच्या या उत्तराने ती मुलगी कोलमडून पडली. काय करावं तिला कळत नाही. तेवढ्यात एक आवाज येतो, मी येईन तुझ्याबरोबर. तू जिथे जाशील तिथे मी येईन. ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते तर समोर तिचा पहिला मित्र असतो. पोषणाअभावी, दुर्लक्षामुळे खूप अशक्त झालेला. मुलगी म्हणते, मी खरं तर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती, पण आता वेळ निघून गेलेली आहे.
वास्तवातही या मुलीप्रमाणे आपलेही 4 मित्र असतील. आपला चौथा मित्र म्हणजे आपलं शरीर. त्याचं आपण कितीही कौतुक केलं, कितीही चोचलं पुरवलं, तरी मरणाच्या वेळी ते आपलं साथ सोडून निघून जात असतं. आपला तिसरा मित्र म्हणजे आपला कुटुंबीय. दफनभूमीपर्यंतच येऊ शकतात. दुसरा मित्र म्हणजे आपली मालमत्ता, संपत्ती. आपल्या मरणानंतर ते सगळे आपोआप दुसऱ्याचे होते. आणि पहिला मित्र म्हणजे नक्की कोण? तर आपला पहिला मित्र म्हणजे आपला आत्मा. सत्ता, संपत्ती, भौतिक सुख मिळवण्याच्या नादात त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं. खरं तर आत्मा ही अशी एकमेव गोष्ट आहे जी नेहमी आपल्याबरोबर असते आणि शेवटपर्यंत आपली साथ देत असते. म्हणजे विचार करा, खरा जीवनसाथी कोण आहे? आयुष्यातला खरा जोडीदार कोण आहे? हे स्वतःहून आपण पाहिलं गेलं पाहिजे. आपण आपल्या भगवंतालाच विसरून जातो. आपण त्याचं नामस्मरण करायला विसरतो. आपण त्याच्या प्रत्यक्षपणे चरणाशी राहत. आपण आपल्या देहाची कीर्ती, ज्याप्रमाणे आपण देहाची वाहवा कशी होईल या दृष्टीने आपण पाहत असतो. परंतु विचार जर केला, अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत आपल्या या देहाला किंमत आहे. हाच खरा आपल्या आयुष्याचा जोडीदार आहे, खरा साथीदार आहे, आपलं जीवनसाथी आहे. परंतु आपण अजूनपर्यंत चूक करतोय. जी गोष्ट माहीत असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. जन्माला आल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत तो संपूर्णपणे आपल्या शरीरात, हृदयामध्ये वास्तव्य आहे. त्याचं वास्तव्य करून बसलेलं आहे. बरोबर की नाही? तरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. आपल्याला त्याची जाणीव होत नाहीये. आपल्याला त्याची ओळख पटत नाहीये. म्हणजे विचार करा, मग आयुष्याचा खरा जोडीदार कोण आहे? बरोबर की नाही? म्हणून आपण स्मरणामध्ये का असावं? स्मरण जर उत्तमाचं असेल तर नक्कीच आपल्याला बघा, शेवटच्या श्वासापर्यंत आपण त्याच्या स्मरणामध्ये राहिलं पाहिजे. जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत आपण या पृथ्वी तलावर आहोत. ज्यावेळी आपण जन्माला आलो त्यावेळी तोच आपल्यासोबत होता आणि ज्यावेळी आपण शेवटच्या श्वासापर्यंत इथे राहणार आहोत, शेवटचा श्वास असेल तोपर्यंत तो इथून निघून जाणार आहे. मग या देहाला किंमत नाहीये. किंमत जी खरी आहे ती आत्मा, अंतरीचा अंतरात्मा, त्याला किंमत आहे. त्या अंतरीचा अंतरात्म्यामुळे आपल्याला आपल्या या देहाला खरी किंमत आहे. आपल्या आयुष्याचा खरा जोडीदार आपण निवडत असताना बघा, आपण भगवंताकडे दुर्लक्ष करत असतो. पण खरा देव तो अंतरी चोरलासे, सद्गुरु विन तो सर्व ठायी न दिसे. तोच आहे ना? बरोबर की नाही? प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तोच आपला पाठीराखा आहे. जेव्हा आपल्याला कमतरता भासते तेव्हा सर्व उणीव भरून काढण्यासाठी जे जे आपण मागणी केलेली आहे त्याचा पुरवठा हा नक्कीच प्राप्त करून देत असतो. म्हणून विचार करा, आयुष्याचा खरा जोडीदार कोण आहे? खरा जीवनसाथी कोण आहे? आपल्याला कोणी मदत केली की लगेच हा माझा जीवनसाथी, ही माझी जीवनसाथी, तो माझा आयुष्यातला खरा जोडीदार. परंतु ज्या भगवंताने प्रत्यक्षात तुला जी माणसं, तुला देवाच्या रूपाने ती माणसं बघा प्रत्यक्षपणे जी मदत केलेली आहे त्या भगवंताला तू विसरलेला आहे. त्या भगवंताचं स्मरण करायला आपण विसरलेलो आहोत. म्हणून आपला देह हा
जर स्मरणात असेल तर नक्कीच तुला या जन्मात कधीही काही कमी पडणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.